लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे, तर उर्वरित 4 टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात आता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. तशातच रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी मंत्री अनंत गीते यांनी आपली उमेदवारी अर्ज सादर केलाय. मात्र याचवेळी अन्य दोघांनीही अनंत गीते याच उमेदवारी अर्ज सादर केल्याने लोकांमध्ये मोठा घोळ होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. रायगड लोकसभेसाठी येत्या 12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नव्हता. यातच दुसऱ्या दिवशी एकूण 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यातच केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आज निवडणूक कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला. मात्र दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी अनंत पद्मा गीते आणि अनंत बाळोजी गीते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यामुळे रायगडमधून 3 अनंत गीते नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय. साधर्म्य असलेले उमेदवारांना उभे करून प्रस्थापित नेत्यांची कोंडी करण्याची खेळी विरोधकांनी यावेळेसही खेळी सल्ल्याचे निमित्तानं दिसून आलंय. यातच नितीन जगन्नाथ मयेकर आणि शकापचे आस्वाद जयदास पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केलाय. सदर 2009 ते 2014 साली रायगड लोकसभा मतदारसंघाचं अनंत गीते यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे यावेळेस अनंत गीते नावाचे 3 व्यक्ती मैदानात असल्यानं मतदारांमध्ये मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. याचा किंचित तरी फटका अनंत गीते यांना होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते. वृत्तसंकलन नीलकंठ साणे, रायगड.